सुप्रभात, मी रेश्मा साळुंखे। 7/12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2016 या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस। आज रात्री 12 वाजता आपण 2016ला निरोप देऊन 2017 या नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत। 2016 हे वर्ष शेती क्षेत्रासाठी मोठ्या बदलांचं राहिलं। शेतीसाठी अनेक मोठे निर्णय या वर्षात घेतले गेले। जलसंधारणाची कामं झाली, खरीप चांगला गेला, मात्र नेहमीप्रमाणे बाजारातनं दगा दिला। या वर्षात शेती क्षेत्रात कोणकोणत्या मोठ्या घटना घडल्या पाहूयात। मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर हे शेतकऱ्यांना मदतीसाठी बीड जिल्ह्यामध्ये आले होते। त्यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियाचा आक्रोश पाहून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे गहिवरले आणि त्यातून नाम फाउंडेशनचा जन्म झाला। केवळ शेतकऱ्यांना थेट मदत करून नाम फाउंडेशन थांबलं नाही, तर नाम फाउंडेशनने जलसंधारणाची मोठी चळवळ हाती घेतली आणि याच्या माध्यमातून 125 किलोमीटरपेक्षा जास्त नाला रुंदीकरण आणि सरळीकरणची कामं नाम फाउंडेशनने केली। जी गावं पूर्णतः पाण्यासाठी टँकरवर अवलंबून होती ती गावं टँकर मुक्त केली आणि 125 किलोमीटरच्या नाला रुंदीकरण आणि सरळीकरणानंतर जो काही पाऊस बीड जिल्ह्यामध्ये बरसला त्याने अक्षरशः 300 ते 350 गावं ही टँकर मुक्त केली। असं म्हणतात की गावाकडचा दुष्काळ शहरामध्ये म्हणजे पुण्या मुंबईत बसलेल्या लोकांना दिसत नाही, पण बीड संदर्भात 2016 हे साल अपवाद ठरलं या गोष्टीला। कारण आमिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या जवळपास 34 गावांमध्ये जलसंधारणाची मोठी मोहीम सुरू झाल्याचं आपण बघितलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागची 4 वर्ष दुष्काळानं पिचलेल्या या लोकांसाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आशेचा किरण ठरली आणि तब्बल 34 गावातून मोठी जलसंधारणाची मोहीम सुरू झाली। नाला रुंदीकरण, सरळीकरण, कंपार्टमेंट बंडिंग अशी अनेक कामं या माध्यमातून झाली आणि या कामाच्या नंतर निसर्गानेही या लोकांना भरभरून साथ दिली आणि धोधो बरसणाऱ्या ह्या पावसामुळे बीड जिल्हा आता समृद्ध झालाय। 3 वर्षाच्या भयान दुष्काळानंतर यंदा चांगला पाऊस होईल असं IMDनं सांगितलं, ज्याला स्कायमेटसह इतर खासगी संस्थांनीही दुजोरा दिला। कोकणातून एंट्री घेणारा मान्सून यंदा विदर्भातून आला। सगळीकडे पाणीच पाणी झालं। कोरडी पडलेली धरणं आम्ही तुम्हाला ड्रोनमधून दाखवली होती, तीच धरणं आता तुडुंब भरली होती। 2016 हे साल बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पीक विमा देणारं ठरलं, कारण जवळपास 11,72,000 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरला होता आणि त्या पीक विम्याच्या पोटी जवळपास 892 कोटी इतके पैसे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाले आणि हा आकडा जो आहे तो राज्यातील सर्वाधिक जो पीक विमा होता तो बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला। आणि म्हणूनच 2016 हे साल एकीकडे दुष्काळाचं टोक गाठणारं असलं तरी दुसरीकडे मात्र या दुष्काळाच्या माध्यमातून जो काही पैसा बीड जिल्ह्यामध्ये आला आणि तो जवळपास 892 कोटी इतका होता। एप्रिल महिन्यात अचानक डाळींच्या दराने उसळी घेतली। डाळींचे दर 200 रुपये किलोच्या पुढे गेले। डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं साठेबाजीवर बंदी घातली। 8,000 कोटींची डाळ जप्त केल्याचं बोललं गेलं, मात्र ही डाळ बाजारात आली की नाही याबद्दल आजही शंका आहे। शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी सरकारनं आडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला। याला व्यापाऱ्यांसह आडत्यांनी विरोध केला। बाजार बंद पाडले। शेतकऱ्यांनी आणलेलं माळवं जागेवरच सडू लागलं। फळ बाजारालाही याचा मोठा फटका बसला। 2016 मध्ये शेतकऱ्यांवर असलेली आडत ग्राहकावर लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि या निर्णयानंतर मात्र बाजार समित्यांमध्ये गदारोळ उठल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। या निर्णयानंतर बाजार समित्यांनी अनेक ठिकाणी बंद पुकारला आणि या बंदनंतर शेतकऱ्यांचा माल कुठे विकायचा असा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आणि एका जीवघेण्या संकटाला शेतकऱ्यांना सामोरं यावेळेला जावं लागलं होतं। ही कोंडी कोणत्याही परिस्थितीत फुटत नाही असं लक्षात आल्यानंतर तत्कालीन पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतः हातात भाजीपाला घेऊन बाजार समित्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये माल विकण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचं एक आपल्या कृतीतनं त्यांनी दाखवून दिलं आणि हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरला। आज अनेक शेतकरी आपला माल स्वतः बाजारपेठेमध्ये विकून आपली उपजीविका करताना बघायला मिळत आहे। जुलै-ऑगस्टच्या दरम्यान सरकारने आडतबंदीचा निर्णय केला आणि त्यामुळे संपूर्ण व्यापारी पेठ जी होती कांद्याची ही ठप्प झाली। जे सर्जिकल स्ट्राईक केलं भारताने त्याचा फटका सर्वात मोठा त्यांना व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांनाही बसू लागला, कारण पाकिस्तानमध्ये होणारी कांद्याची निर्यात जी होती
ही निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आणि कांद्याचा भाव गडगडू लागला। हे होत नाही तोच सरकारने चलनबंदीचा निर्णय जाहीर केला आणि इथूनच खऱ्या अर्थाने बाजारपेठेमधील अवस्था जी होती ही खराब होऊ लागली। त्यामुळे कांद्याचे जे दर होते ते आजही पडू लागले। शेतकऱ्यांना 50 पैसे किलोने कांदा विकण्याची वेळ आली। एकूणच काय तर 2016 हे वर्ष कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कांद्यासाठी खराब गेलेलं आहे। 8 नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 आणि 500च्या नोटा बंद झाल्याचं जाहीर केलं। दुसऱ्या दिवशी बाजार समित्यांमध्ये गोंधळ उडाला। व्यापाऱ्यांकडे 500 आणि 1000च्या नोटा होत्या, ज्याला शेतकऱ्यांनी घ्यायला विरोध केला। भाजीपाला जागेवरच पडून राहिला। उठाव नसल्यानं भाजीपाल्याचे दर प्रचंड खाली आले। ग्रामीण भागातील व्यवहारांना खीळ बसली। 3 वर्षाच्या दुष्काळानंतर बाजारात आलेलं माळवं पुन्हा शेतीतच सडू लागलं। नोटाबंदीनंतर बाजारात आलेली मंदी आजही कायम आहे। भाजीपाल्याचे दर आजही पडलेलेच आहेत। त्यामुळे येणाऱ्या वर्षात तरी सरकारनं शेती प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहावं असं बळीराजाला वाटतंय। कॅमेरामन कृष्णा खापरेसोबत आशिष सूर्यवंशी, ABP माझा, मुंबई।